नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महावितरण नवीन भरती आली मित्रांनो। आता त्याच्यात वॅकन्सी किती अनाउन्समेंट केले, 6000 प्लस वॅकन्सी भरले जाणार आहे मित्रांनो। त्याच्यात आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय कसं करायचं ते फुल प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। आपण फुल प्रोसेस रजिस्ट्रेशन पासून तर आपल्याला फॉर्म सबमिट पर्यंत आपल्याला फुल प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। चला तर मित्रांनो, मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले। बघा रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी ऑलरेडी करून दिले, त्याच्यामुळे हे बघा मी सबमिट केल्यानंतर हे तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं नाव आणि रिकन्फर्म करायचं, तुमचं नाव आणि फादर नेम रिकन्फर्म करायचं, सरनेम रिकन्फर्म करायचं आणि फुल नेम बघायचं आपल्याला। ॲक्युरेट आपलं नाव फिलअप झालं की नाही ते आपण बघायचं मित्रांनो। नंतर आपल्याला मोबाईल नंबर फिलअप करायचं, रिकन्फर्म करायचं। रिकन्फर्म केल्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा असेल अदर नंबर तर तुम्ही फिलअप करू शकता, नसेल तर ब्लँक सोडलं तरी चालेल मित्रांनो। आता ईमेल आय डी आपल्याला फिलअप करायचं। ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर आपल्याला रिकन्फर्म ईमेल आय डी करायचं आहे। रिकन्फर्म केल्यानंतर सबमिट करून द्यायचं। सबमिट केल्यानंतर ग्रीन मध्ये आपल्याला डेस्कटॉपवरती दिसेल सक्सेसफुल असं नाव येणार आहे मित्रांनो। त्याच्यात आपल्याला यूजर आय डी आणि पासपोर्ट तिथे दिसेल, किंवा तुमच्या तुम्ही जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन मध्ये टाकले त्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज मध्ये आले असेल मेसेज, त्याच्यात यूजर आय डी आणि पासपोर्ट दिलं असेल मित्रांनो। बघा मित्रांनो, ते लॉग इन करायचंय। इथे लॉग आउट दिले, बघा मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केल्यामुळे मी इथे लॉग इन केलंय मित्रांनो। लॉग इन करायचंय, नंतर आपल्याला नेक्स्ट करायचंय मित्रांनो। नेक्स्ट केल्यानंतर बघा आपल्याला फोटो साईज आपल्याला 50 KB मध्ये कन्वर्ट करायचं। हे बघा 4.5 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटर असं तुम्हाला सेटअप करायचं। फोटो पासपोर्ट फोटो आणि अपलोड करून द्यायचं। चूज फाईलवरती यायचं आणि आपला फोटो अपलोड करून द्यायचा आहे। नंतर आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो कन्फर्म करायचं आहे, इथे टिक करून द्यायचं आहे। नंतर आपल्याला सिग्नेचर स्कॅन करायचं आहे, चूज फाईलवरती यायचं आणि अपलोड करून द्यायचं मित्रांनो। हे दोघं आपल्याला ही दोन स्टेप झाल्यानंतर आपल्याला बॅक जायचं असेल तर बॅक जाऊ शकतात, किंवा आपल्याला नेक्स्ट करायचं मित्रांनो। आता नेक्स्ट बघा, हे जे फॉर्म आपण बघतोय व्हिडिओमध्ये हे लाईव्ह चालू आहे मित्रांनो। आपण लाईव्ह कसं भरायचं, काय प्रोसेस असते, सर्व प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप याच्या बघत आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा, बेसिक इन्फॉर्मेशन फोटो सिग्नेचर हे झालं डिटेल आपल्याला आता फिलअप करायचं आहे। आता बघा जाहिरात क्रमांक काय दिले, कशासाठी कोणतं क्रमांक असेल PDF तुम्ही एकदा रीड करून घ्यायचं। जाहिरात दिली ते सिलेक्ट करायचं तुम्ही जाहिरात क्रमांक, नंतर कोणत्या पोस्टसाठी तिथे ऑटोमॅटिक दिसेल, फक्त तुम्ही इथे टिक करायचं आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट कनिष्ठ सहाय्यक लेखा हे पोस्ट येणार आहे 05/2023। आता मित्रांनो बघा, पोस्ट नेम पदाचे नाव, हे पदाचे नाव आपण ऑटोमॅटिक आले ते सिलेक्ट केल्यानंतर आता SC ST विजेन NT OBC EWS ओपन तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ती कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे। आता तुमची कॅटेगरी असेल ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आता कोणत्या जाती आणि अंतर्गत अर्ज करत आहात, आता कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करायचं ते तुम्ही तुमची कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करायची। नंतर बघा सब कास्ट पोटजात काय असेल तिथे टाईप करून द्यायचं आहे। पोटजात फिलअप केल्यानंतर आपल्याला आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिझेबिलिटी, तुम्ही 40% अपंग असाल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नाही नो करून द्यायचं आहे। नंतर आपल्याला बघा डू यू नीड, आपण परीक्षेदरम्यान अतिरिक्त वेळेची आवश्यकता आहे का असं म्हटलंय मित्रांनो। बघा हे ऑटोमॅटिक आपण डिझेबिलिटी आपण हँडिकॅप राहिलो असताना येस केलं असतं तेव्हा हे आपल्याला ऑप्शन आले असते। आता हे ऑटोमॅटिक फिलअप झालं, नो कारण हँडिकॅप नाही म्हणून ते नो केल्याने ऑटोमॅटिक कंप्लीट भरलं गेलं मित्रांनो। आता बघा पुढे रिलीजन टू विच यू बिलोंग, धर्म तुमचा धर्म कोणता असेल तो सिलेक्ट करायचा आहे। नंतर आपल्याला तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे आहेत का असं म्हटलं, येस या नो, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो। आता पुढचं काय प्रोसेस, महाराष्ट्र शासन सक्षम प्राधिकरणाचे दिलेले जात वैध प्रमाणपत्र धारण करत आहात का, बघा धारण करत आहात का,
असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर पुढची प्रोसेस काय असेल मित्रांनो, उमेदवार प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहे का. तुम्ही खेळाडू असेल, आर यू बघा स्पोर्ट पर्सन, तुम्ही खेळाडू असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. ही प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित आपल्याला रीड करून फिलअप करायचं मित्रांनो. आता आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही माजी सैनिक आहात का. आता माजी सैनिक असाल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं आहे. आता बघा तुम्ही अपंग माजी सैनिक आहात का, असेल तर येस, नसेल तर नो करून द्यायचं आहे. याच्यात आपल्याला आर यू डिपेंडिंग ऑफ एक्स सर्व्हिसमॅन स्किल इन ॲक्शन, आता असेल तरच, नसेल तर नो करायचं. तुम्ही अनाथासाठी आरक्षण लाभ घेऊ इच्छिता का, तुम्ही अनाथ असाल तर येस करायचं, नसाल तर नो करून द्यायचं आहे. बघा याच्यात आपण प्रकल्पग्रस्त आरक्षण लाभ घेऊ इच्छित आहे का, घेत असेल तर येस, घेत नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. तुम्ही यापूर्वी पापचा लाभ घेतला आहे का. आता हे लाभ तुम्ही घेतले असेल तर हो येस करायचं, नो नसेल तरी ऑप्शन येणार नाही मित्रांनो तिथे, कारण लॉक झालंय ते ऑटोमॅटिक. आपण भूकंपग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहे का, तुमचं भूकंपग्रस्त तुमच्या एरियामध्ये झालं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं मित्रांनो. तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस करायचं. येस केल्याने तुम्हाला सर्टिफिकेट नंबर सर्व डिटेल आपल्याला तिथे फिल करावं लागेल. तुम्ही यापूर्वी ईबला लाभ घेतलाय का, हे बघा ऑटोमॅटिक हे आपल्याला फिलअप झालेलं दिसेल. अर्जदार महिला आरक्षणात अर्ज करीत आहे का, तुम्ही महिला असेल किंवा मेल असेल तर, महिला असेल तर तुम्ही महिला आरक्षण मध्ये अप्लाय करायचं का, तुम्हाला ऍप्लिकेशन असेल तर येस करायचं, करायचं नसेल तर नो करून द्यायचं आहे. आपण महावितरणचे कर्मचारी आहात का, आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्ही काम करत असाल तर येस करायचं आणि त्यांना तिथे आपल्याला एम्प्लॉई नंबर, कर्मचारी क्रमांक आणि डेट, जॉईनिंग डेट सर्व डिटेल आपल्याला तिथे फिलअप करावं लागेल मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आर यू अप्लाय अंडर द अप्रेंटिसशिप रिझर्वेशन, तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का, असेल तर येस, नसेल तर नो करायचं. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, येस करायचं मित्रांनो. येस केल्याने काय होणार आहे, तुमचं आधार कार्ड फिलअप करावं लागेल. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, येस केल्याने तुम्हाला पॅन कार्ड नंबर फिलअप करायचं आहे. राष्ट्रीय कोणता आहे, तुम्ही इंडियन आहे, इंडियन ऑटोमॅटिक येणार. अर्जदार महाराष्ट्र रहिवासी आहे का, येस करायचं. येस केल्याने इथे बघा आता कोणत्या जिल्ह्याचे आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पर्सनल डिटेल तुमचं जन्मतारीख फिलअप करायचे, जन्म मंथ, नंतर इयर सिलेक्ट करायचे. इयर सिलेक्ट केल्यानंतर जेंडर कोणता आहे तुमचं, मेल फिमेल असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे. तुम्हाला जुळे भावंड आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करायचंय. नंतर मॅरिड स्टेटस, वैवाहिक स्थिती तुम्हाला अनमॅरिड, मॅरिड जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करायचंय. नंतर फादर नेम फिलअप करायचंय तुम्हाला, बघा फादर नेम, नंतर फुल नेम फिलअप करायचंय आपण. नंतर बघा इथे मदर नेम फिलअप करायचंय, मदर नेम फिलअप करायचंय. नंतर आपल्याला बघा त्याच्यात आपल्याला पुढे नेक्स्ट काय दिलं, ॲड्रेस फॉर कॉरेस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार पत्ता, आपल्याला आपला ॲड्रेस फिलअप करायचंय. फुल ॲड्रेस नेम आपल्याला फिलअप करायचंय मित्रांनो. पोस्ट, तहसील जे असेल ते तुम्ही तुमचं पूर्ण डिटेल फिलअप करून द्यायचं मित्रांनो. बघा हे फिलअप केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट फिलअप करायचंय. हे बघा नंतर स्टेट सिलेक्ट करायचं, तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहतात ते स्टेट सिलेक्ट करायचं. नंतर पिन कोड, आपला जो आधार कार्ड वरती पिन कोड असेल तो बघून तुम्ही इथे फिलअप करून द्यायचं. नंतर आपल्याला सेम ॲड्रेस आहे का, तुम्ही परमानंट ॲड्रेस दुसऱ्या ठिकाणी असेल तर तुम्ही परमानंट ॲड्रेस तर तुम्ही इथे फिलअप करू शकता, सेम असेल तर सेम टिक करून द्यायचं, सर्व फिलअप होऊन जाणार मित्र. आता चूज द ॲड्रेस फॉर GST इनवॉइसिंग, आता बघा परमानंट ॲड्रेस किंवा करस्पॉन्डिंग ॲड्रेस, तुम्हाला तुमचं कोणता ॲड्रेस आहे तर करस्पॉन्डिंग ॲड्रेस करायचं आहे मित्रांनो. आता हे केल्यानंतर तुम्हाला 295 रुपये पे करायचं आहे. आता 200 पे सर्व आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे. फॉर्म पूर्ण भरलेला गेला आहे का, आपला व्यवस्थित भरलं गेलं आहे का, ॲक्युरेट, कुठे मिस्टेक झाली का, हे सर्व चेक करायचं आहे. नंतर व्हॅलिड युअर डिटेल्स, आता इथे चेक करायचं मित्रांनो, व्हॅलिड युअर डिटेल्स सर्व. हे बघा वन मोर इरर फाउंड इन पेज, कुठेतरी आपलं सुटलंय त्याच्यामुळे. हे बघा याच्यात आपल्याला शासन सक्षम प्राधिकारी जारी केलेल्या जातीचे दाखला धारण करत आहात का,
आपण येस या नो काहीच केलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे टॅप करायचं आहे. येस असेल तर येस करून द्यायचं आहे. नंतर आणखी व्हॅलिड करायचं, व्हॅलिडिटी युअर डिटेल करायचं आहे मित्रांनो. बघा आता येस येस केल्याने काय इथे आपल्याला जात क्रमांक आपल्याला टाकायला लागेल. हे बघा, कारण मी STS केलं होतं त्याच्यामुळे ते कास्ट नंबर माझ्याकडनं मागते. तुम्ही सर्व डिटेल फिलअप करायचे, व्यवस्थित फिलअप करायचे मित्रांनो. हे डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला जिल्हा, सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट जारी करणारा डिस्ट्रिक्ट, द डिस्ट्रिक्टचे नेम इथे फिलअप करायचे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला आणखी व्हॅलिड युअर डिटेल वरती जायचं आहे, टॅप करायचं आहे. व्हेरीफाय सक्सेसफुल झालं मित्रांनो, सर्व डिटेल भरलं गेलं. आता सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काय दिसेल बघा. SSC तुमचं SSC विद्यापीठ लिहायचं, तुम्ही 10वी पास झालेलं असेल बोर्डाचं नाव लिहायचं इथे, कोणत्या तारखेला उत्तीर्ण झाले ते आपल्याला इथे फिलअप करायचं आहे. बघा हे सर्व आता टक्केवारी पर्सेंटेज आपल्याला द्यायचे. नंतर आपल्याला फर्स्ट क्लासमध्ये सिलेक्ट आपण पास आउट झालो का, मग आपल्याला 12वी सेम भरायचंय. आपल्याला सायन्स आर्ट्स कॉमर्स जे असेल तुमचं ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तर तुम्हाला 8 आणि बघा तुम्ही पासिंग डेट आणि इयर्स आपल्याला सिलेक्ट करायचंय. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज किती आहे ते फिलअप करायचंय. नंतर आपल्याला फर्स्ट क्लास आपण हे असं टाईप करून द्यायचं मित्रांनो. आता बघा हे सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं. आता तुमची ग्रॅज्युएशन डिग्री कुठे झाली ते सर्व फिलअप करायचंय आणि कशात झाली, BCom मध्ये, BMS मध्ये, BBA मध्ये आणि कधी पास झाले ते सर्व डिटेल आपल्याला फिलअप करायचं. असं आता फिलअप केल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज तिथे फिलअप करायचं आणि फर्स्ट क्लास मध्ये आहे का आहे आपलं सर्व डिटेल असं फिलअप केल्यानंतर डू यू हॅव कम्प्लीट MSCIT, तुमचं MSCIT झाले असेल तर येस करायचं. आणि डू यू हॅव मराठी लँग्वेज सर्टिफिकेट एज पर ॲडव्हर्टाइज कंडिशन्स, येस करून द्यायचं मित्रांनो. असं सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन वर एक्सपिरियन्स, तुमचं एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याच्यात डिटेल भरू शकता, नसेल तर ब्लँक सोडायचं आणि बघा रिमूव्ह करून द्यायचं. रिमूव्ह केल्याने सर्व हे रिमूव्ह होऊन जाणार मित्रांनो. नंतर आपल्याला कोणत्या न्यायालयाचे आरोपपत्र आहे का, तुमच्यावर गुन्हा दाखल आहे का, FIR दाखल आहे का, येस या नो करून द्यायचं आहे. आता हे सर्व भरल्यानंतर आपल्याला आता तुम्हाला लिहिता वाचता येते का ते सर्व आपल्याला टिक करायचं आहे. मराठी लिहिता वाचता येतं आणि इथे इंग्लिश लिहिता वाचता बोलता येते का तुम्हाला, हे सर्व आपल्याला फिलअप करायचं आहे. बघा मित्रांनो 3 टिक करून द्यायचे बोलता येत असेल तर, आणि हिंदी फिलअप करायचं आणि 3 सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आता व्हॅलिड सर्व बघायचं. बघा मित्रांनो आता व्हॅलिड बघायचं, व्हॅलिड डिटेल सक्सेसफुल झाले मित्रांनो. आता सर्व हे डिटेल झालं. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हे बघा आता कंप्लीट आपलं ॲप्लिकेशन दिसतं. आपण फॉर्म फिलअप केलंय ते व्यवस्थित आपल्याला भरलं गेलं आहे का सर्व आपल्याला दिस इज प्रिव्हियस ऑफ युअर रजिस्ट्रेशन डिटेल हे सर्व दिसते आपल्याला. आता सर्व फॉर्म व्यवस्थित भरलं गेलं का हे सर्व क्रॉस करून चेक करून घ्यायचं आहे. आय एग्री वरती टिक करायचं आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन असं नाव येणार आहे. बघा ऑन कम्प्लिटेशन्स ऑफ रजिस्ट्रेशन, नो चेंज ऑफ डाटा ऑलरेडी एंटर्स, तर ओके करून द्यायचं मित्र. ओके आर यू शुअर कंटिन्युअस म्हणते मित्रांना. आता ओके करून द्यायचं. तुम्ही सर्व चेक केलं होतं. आता सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला शेवटची स्टेप असेल लेफ्ट थंबचं इम्प्रेशन. तुम्हाला एक पॅड घ्यायचे, पॅडवरती तुम्ही थंब स्कॅन करायचे. थंब तुम्हाला इथे अपलोड करायचे. थंब अपलोड केल्यानंतर हँड रायटिंग डिक्लेरेशन फॉर्म. आता हँड रायटिंग डिक्लेरेशन फॉर्म कसं फिलअप करणार आहे तुम्ही, एका कागदावरती सर्व रायटिंग करून घ्यायचं मित्रांनो. डिक्लेरेशन फॉर्म कसं रायटिंग करायचं बघा. डिक्लेरेशन लिहायचं कोरा पेज वरती तुम्हाला बघा कसं लिहायचं. युअर नेम हेअर बाय द डिक्लेअर दॅट इज ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन दिस ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अ वेन रिक्वायर्ड. असं तुम्हाला एका कागदावरती लिहायचं. लिहून तुम्ही इथे अपलोड करून द्यायचं मित्रांनो. बघा मी जसं तुम्हाला लिहायचं कसं ते सर्व तुम्हाला
आता जस्ट बोललो तसंच लिहून इथे अपलोड करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला सिक्युरिटी बघा, आता सिक्युरिटी शेवटची स्टेप आहे, आपल्याला कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर बघा कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. नंतर शेवटची स्टेप काय असेल, पेमेंटची असेल. आता शेवटची स्टेप ही पेमेंटची आहे मित्रांनो. आता तुम्हाला इथे काय करायचं मित्रांनो, तुम्ही डेबिट कार्डने जसं तुमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल UPI द्वारे किंवा फोनपे द्वारे किंवा गुगल पे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून द्यायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.